धारणगाव वीर रस्त्यावर धोकादायक वळण, तातडीने दिशादर्शक फलक व स्पीड ब्रेकरची गरज। निफाड तालुक्यातील म्हसोबा माथा ते खेडले झुंगे या रस्त्याचे नुकतेच कॉन्क्रीट करण्याचे काम पूर्ण झाले आहे। मात्र धारणगाव वीर वरून सारोळे थडी गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील तीव्र वळणामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असून वाहने पलटी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने वाहन चालकांना पुढे तीव्र वळण असल्याची कल्पना वेळेत येत नाही। परिणामी नियंत्रण सुटून अपघात घडत आहेत। विशेषतः रात्रीच्या वेळी हा धोका अधिक वाढत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। याबाबत धारणगाव वीरचे सरपंच आदित्य गंभीरे, योगेश सुभाष सांगळे, अप्पा ऋषिकेश भाऊसाहेब गंभीरे, भगवान रमेश सानप यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन या ठिकाणी दिशादर्शक फलक बसवावेत, तसेच वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी स्पीड ब्रेकर उभारावा अशी मागणी केली आहे। संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे। हे आमचं शेत इथं वारंवार ॲक्सिडेंट होत राहतात। आम्ही जो रस्ता गुजरातची कंपनी यांना वारंवार सांगूनही बी त्यांनी इकडं दिशादर्शक बाण वगैरे काहीच केलं नाही। यामध्ये फक्त आमचे नुकसान होत आहे। त्यांना वारंवार सांगून सुद्धा ते स्वतः इथं ॲक्सिडेंट बघून ते काहीच न करता स्वतः निघून जातात इथं। आमची त्यांना एवढीच विनंती, त्यांनी इथं कमीत कमी दिशादर्शक बाण तरी लावावे। यामध्ये फक्त आमचे नुकसान होऊ राहिले शेतकऱ्यांचे, बाकी काहीच नाही। हे बघा समोर आहे, ट्रेनवाल्याचा नंबर सुद्धा लावून दिला आहे। आतापर्यंत एवढे इथं अपघात झाले की इथं ट्रेनवाल्याने सुद्धा नंबर लावून दिलेले आहे। आणि यामध्ये फक्त डेली अपघात होत आहे। काल रात्री आम्ही गाडी काढून दिली 1:30 वाजता आणि आज परत 2 वाजता गाडी गेलेली इकडं। आमची ही जी कंपनी आहे, ही जे रस्ता, त्यांना एकच विनंती आहे, त्यांनी इथं कमीत कमी दिशादर्शक बाण तरी लावले पाहिजे। यामध्ये फक्त शेतकऱ्याचे नुकसान होऊ राहिले। गाडी डायरेक्ट पिकामध्ये जाते। गतिरोधक द्यायला पाहिजे, पण देतच नाही। गतिरोधक तरी दिले पाहिजे त्यांनी, ते करत नाही काम। इथं जो तुम्ही बघता आता ही जी गाडी गेलेली आपल्या समोर, असा हा प्रॉब्लेम रोजचा आहे। इथं गेले 1.5 वर्षापासून 1-2 दिवसाला रोजची इथं गाडी जाते। हे जे कॉन्क्रिटीकरणाचं काम झालं बघा, वाटतं तर तुम्ही आज वाटतं नाही, गाडी तिकडनं फुल स्पीड घेतल्यानंतर गाडी इथं कंट्रोल होत नाही ड्रायव्हरला। इथं अनेक जण जखमी झाले गंभीर स्वरूपात। याच्या आधी पण सर्वजणांनी ते ज्यांनी रोड कॉन्ट्रॅक्टदार आहे त्यांच्याकडे कंप्लेंट दिली होती, पण याच्यावर काहीच निर्णय घेतला जात नाही। सर्व येऊन पाहून जात आहे। एक कोणीतरी चौधरी म्हणून आहे इथं, त्यांना पण निरोप दिला होता, पण काही होत नाही। बाबा या शेतकऱ्याची 1.5 वर्षापासून नुकसान झाली। तर डाळिंब होतं, त्यांनी ती डाळिंब काढून टाकले। आता डाळिंबात गाडी 25-25 फूटमध्ये गेलेली गाडी, आणि नुकसान। आता ही गाडी बघा, इथं टर्नवर एकमेकांना गाडी कंट्रोल होत नाही। इथं स्पीड ब्रेकर किंवा दिशादर्शक काहीच नाही। इथं एकदम उघड कारभार आहे PWDचा। ज्याने कॉन्ट्रॅक्ट येईल तो काय जुमानीत नाही। इथल्या नागरिकांनी जी हा जो स्पॉट आहे धारणगाव सारो रस्त्यावर, हे राजाभाऊ गंभीरे त्यांच्या घराजवळ हा कॉर्नरवर प्रॉब्लेम आहे हा। तर तरी सर्वांनी इथं काहीतरी निर्णय घेतला पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे। गेल्या 1 वर्षापासून हा प्रॉब्लेम पहिला पण होता, पण कमी होता। तर आता सध्या दिवसाळा प्रत्येक गाडी जाते, एक पुन्हा वगैरे, नंतर इकडं भरपूर जाणारे नांदगाववरून लोक जातात। शनिवार रविवार जास्त हा प्रॉब्लेम येतो आणि भरपूर लोक जखमी पण झाले। साधारणतः 90% गाड्या डॅमेज झालेल्या इथं। आणि दिशादर्शक लावले त्यांनी, ते कोणतरी लावणार होते, त्यांनी उलटं लावून ठेवले त्या बाजूला। आणि त्यांना वारंवार सांगून पण इथं रोड आडून पण त्यांनी पण असंच काम काही केलं नाही। इथं स्पीड ब्रेकर पण दिलं नाही आणि काही ते पण रिफ्लेक्टर पण लावलं नाही। रात्री गाड्या जाते 12-12, 1-1, 2-2 वाजता सर्वांना उठावं लागतं, कारण ते इतके गागाट करते लोक, त्यांना वाचवण्यासाठी इथं कोणीच नाही ना। रात्रीचा खूप त्रास होतो इथं। त्यांनी अर्जंट काही गतिरोधक तरी टाकायला पाहिजे ना, काहीच नाही इथं काही टाकलं नाही, तर आंदोलन करण्यात येईल। सर्व झाले। स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी मुकुंद आव्हाड, सारोळे थडी।